एकच मिनिट रेकॉर्डिंग ऑन करतो. So geoinformatics as the science of technology dealing with the structure and characteristics of spatial information is captured, it's classified and qualification, its storage, processing, and dissemination, including the infrastructure necessary to secure the optimum use of information. So simply, geoinformation means geographical information. So by taking the satellite image, you having the geographical information. It includes information related with the roads, information related with the plant, trees, houses, okay, water channels. All the information can be first captured. After that, it is analyzed in software, and the end product, that is the map, or you may having a soft copy or hard copy. So by processing that information, you have a general idea regarding with the geography of that particular area without visiting फिजिकली टू दॅट पर्टिक्युलर एरिया. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही इथं बसून कुठल्याही इंडियामधले असेल किंवा ऑल ओव्हर वर्ल्ड मधले असेल, कुठल्याही जागेतलं जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन इथं बसून घेऊ शकता. ओके, कुठल्या प्रकारचे प्लांट असतील, तिथलं सराउंडिंग एरिया कसा आहे, तिथलं क्लायमेट कसलं आहे, तिथलं टेम्परेचर कसलं आहे, ऑल द इन्फॉर्मेशन. तो त्यासाठी तुम्हाला देर इज नो नीड टू विजिट दॅट पर्टिक्युलर पॉईंट. तो पर्टिक्युलर पॉईंट जो आहे तिथे व्हिजिट सुद्धा देण्याची गरज नाहीये. आणि एक रेंज किंवा एरिया कितीही लार्जर असू दे, तो इन अ सिंगल इमेज, एका इमेज मध्ये किंवा एका कॅप्चर मध्ये जेवढा मॅक्स एरिया कव्हर करता येईल तेवढा. ओके, सो दिस इज नोन एज जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम. ठीक आहे. ही राजू नावाच्या सायंटिस्ट 2003 ला ही एक डेफिनेशन दिलेली होती. त्यानंतर इथलर्स 2003 मध्ये अजून एक डेफिनेशन दिलेली आहे जिओ इन्फॉर्मॅटिक्सची. It is the art, science, or technology dealing with the acquisition, storage, processing, okay, production, presentation, and dissemination of the information. It is also a definition of geoinformatics. Okay, art and science. ठीक आहे. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये आर्टचा काय संबंध आहे? जी मॅप येतो ना, मॅप मध्ये जे कलर चार्ट किंवा कलर बँड ओपन होतात ना, ते तुम्हाला स्वतःच्या म्हणजे नॉलेजवर म्हणा, किंवा जरी सॉफ्टवेअर तुम्हाला दाखवत असेल की ह्याच्यामध्ये काय बँड विड्थ आहे किंवा कलर रेंज काय आहेत किंवा तिथं काय असू शकतं, तरी तुम्हाला शेवटी स्वतःच्या आय ऑब्झर्वेशन वरनं तुम्हाला ते थोड्याफार प्रमाणात का होईना प्रिडिक्ट करावं लागतं किंवा स्वतः तरी डायग्नोस करावं लागतं हे काय असू शकतं. त्यामुळे थोडस स्वतःचा एक आर्टिस्टिक व्ह्यू किंवा स्वतःची आयसाईट वरून तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागतं. म्हणून थोडंसं ह्याच्यामध्ये आर्ट आहे. ओके, किंवा ज्यावेळेस तुम्हाला पॉलिगॉन बनवायचा असतो किंवा लाईन ड्रॉ करायची असते, ओके, त्यावेळेस सुद्धा स्वतःच थोडस स्किल लागतं. म्हणून ह्याला आर्ट आपण असं म्हणलेलं आहे. रिलेटेड सायन्स तर काय, सायन्स ऑलरेडी आहे का की ते इन्स्ट्रुमेंट वापरले जात आहेत. ठीक आहे, त्यामुळे इथं सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट वापरतात म्हणून याला सायन्स पण म्हणतात. और टेक्नॉलॉजी, आता टेक्नॉलॉजी म्हणायचं म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये जीपीएस रिसिव्हर पाहिजे, त्यानंतर सॅटेलाइट पाहिजेत, ठीक आहे, सॉफ्टवेअर्स पाहिजेत, त्यानंतर कम्प्युटर्स पाहिजेत. त्यामुळे टोटल टेक्नॉलॉजी, त्यामुळे याच्यामध्ये आर्ट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी डीलिंग विथ द ॲक्विजिशन अँड स्टोरेज. आता जो डाटा येईल, अक्वायर होईल किंवा कॅप्चर होईल, तो साठवून त्यानंतर प्रोसेस होते आणि त्यानंतर प्रेझेंटेशन येतं बेसिकली इन द फॉर्म ऑफ मॅप्स. मॅप्स मध्ये येतं. ठीक आहे. Okay, integrated technology for the collection, transformation, generation of the information from integrated spatial and non-spatial databases. Okay, it is a powerful tool for assessment, monitoring, planning, management of agricultural research and development. So by these GIS images of, okay, geographical information system, you can analyze or assess what should be present from last 2 years on that particular land and what is the present scenario of that particular field. Okay, मागच्या 2 वर्षापूर्वी त्या शेतामध्ये काय पोझिशन होती आणि आता त्या रिसेंटली म्हणजे रिअल टाइम काय पोझिशन आहे त्याच्यावरनं तुम्हाला डिफरन्शिएट करता येऊ शकतं की 2 वर्षापूर्वी त्या सॉइल मध्ये क्रॉपची स्टेज किंवा ग्रोथ, समजा एखादं फ्रूट क्रॉप असेल, ओके, किंवा ऑर्चर्ड असेल, फ्रॉम लास्ट 2 इयर्स त्याची काय कंडिशन होती आणि 2 वर्षानंतर त्याची आता प्रेझेंट रिअल टाइम इमेज काय आहे. सो यू कॅन अनालाइज द डिफरन्स बिटवीन लास्ट 2 इयर इमेज अँड रिअल टाइम इमेज. मागच्या 2 वर्षापूर्वी त्या फील्डची किंवा तिथल्या क्रॉपची काय पोझिशन होती आणि 2 वर्षानंतर आता रिअल टाइम पोझिशन काय आहे आणि दोन्ही मधला डिफरन्स काय आहे. एकच मिनिट.
तरी म्हटलं मी सर्व लेक्चर घेतील कोण लिंक्स मध्ये. ओके सॉरी फॉर डिस्टर्बन्स. मॅनेजमेंट ऑफ ऍग्रिकल्चर रिसोर्सेस. ओके ठीक आहे. और कॉन्झर्वेशन प्रॅक्टिसेस अँड लँड वॉटर रिसोर्सेस एम्ड ऍट इन्क्रीजिंग द फूड प्रोडक्शन. आता सगळ्यांचा ऑब्जेक्टिव्ह किंवा लास्ट ऑब्जेक्टिव्ह जो आहे ते yield इम्प्रुव्हमेंटच आहे, त्यात काय असं काही नो डाऊट आहे. सबस्टॅन्शियल इन्क्रीज इन क्रॉप प्रोडक्शन कुड बी अचीव्ड बाय ब्रिंगिंग ऍडिशनल लँड अंडर द कल्टिवेशन. ओके improved crop management technology through the use of high yielding inputs, responsive stress tolerance, crop variety, okay, improved pest control, okay, as well as judicial use of fertilizer inputs. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काल पण बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की फर्टिलायझर इनपुट्स असतील किंवा इन्सेक्टिसाइडचा जिथे इन्सिडन्स आहे ही साईट स्पेसिफिक मॅनेजमेंट आहे. ऑल फील्ड ही होमोझायगस पकडायची नाहीये, हेट्रोजिनस पकडायची आहे. ज्या एरियावर तुम्हाला वाटते की इन्सिडन्स आहे त्याच एरियावर तुम्हाला स्प्रेइंग करायचं आहे. अननेसरी ऑल ओव्हर द फील्ड मध्ये स्प्रेइंग पण करायची गरज नाहीये. किंवा जिथं डिफिशियन्सीचे सिम्पटम दिसतील फर्टिलायझरचे असू दे नाही तर कुठले असू दे किंवा स्ट्रेसचे असू दे, मॉइश्चर स्ट्रेस असू दे नाही तर कोणत्याही प्रकारचा असू दे, जिथं दिसेल तेवढ्याच एरियावर तुम्हाला ऍप्लिकेशन द्यायचं आहे. ओके सो इट विल सेव्ह युअर इनपुट्स. ज्यावेळेस तुमचे इनपुट्स वाचतायत ऑटोमॅटिकली तुमचा पैसा पण वाचणार आहे. These inputs together with the reliable information on existing land use and acreage under the various crops. Okay, soil type, extent of the problem soil. Okay, monitoring of the surface water body to determine the water availability in irrigation system for groundwater development. Okay, or management of natural calamity will enable the information of appropriate strategies to sustain the peace of agricultural development. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी एक्झिस्टिंग लँड यूज अँड एकरेज अंडर व्हेरियस क्रॉप. ओके आता एक तुम्हाला फॉर एक्झाम्पल देतो. ठीक आहे, एकदम सिंपल एक्झाम्पल देतो. समजा एखाद्या ऍडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन झाली, समजा गारपीट झाली किंवा पूर परिस्थिती निर्माण झाली. ठीक आहे, आत्ताची प्रक्रिया काय आहे सर्वेची. ठीक आहे, सरकार सांगतं की सर्वे करा. ठीक आहे, आणि नुकसान भरपाई दिली जाते त्याबद्दल. त्यावेळेस मग काय करावं लागतं, पहिल्यांदा कृषी सेवक, कृषी सहाय्यक असतील किंवा तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, ग्रामसेवक हे सगळे प्रत्येक गावामध्ये जसं जसं नंबर येईल तसे तसे गावामध्ये जातात, शेतामध्ये जातात, शेतकऱ्याचं शेत बघतात, पिकाचे नुकसान किती झालेलं आहे हे डोळ्यानं बघतात अंदाजे, आणि एक अंदाजे एक एस्टिमेटेड कॉस्ट ठरवतात. बाबा एक एकर ऊस होता, बाबा एवढा एवढा खराब झालेला आहे, पण त्याला किती नुकसान भरपाई द्यावी, 5,000 10,000 काय म्हणजे सरकारच्या नियमाप्रमाणे काय असेल ते ठरलं जातं. असं एक गावामध्ये रॅन्डमली ते सर्वे करत राहतात. ओके इतकं प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये की प्रत्येकाच्या शेतावर जातील आणि प्रत्येकाच्या शेतावर जाऊन नुकसान भरपाईचा आढावा घेतला जाईल, असं होत नाही. रॅन्डमली काही थोड्याफार गावामध्ये फिरतात, काही थोड्याफार शेतकऱ्यांना भेटतात आणि बाकीचं जे असतंय माहिती ती शेतकरी त्याच्या 7-12 खात्यावर आणून दाखवतात आणि त्याच्यावरनं अंदाजे सर्वे केला जातो. ठीक आहे, बर इट इज अ लेबर कन्झ्युमिंग टास्क आहे. ओके ह्याला एक तर माणसं पण भरपूर लागणार, वेळखाऊ प्रक्रिया आहे. म्हणजे नुकसानचा जो पंचनामा ज्याला म्हणतात मराठीमध्ये सिंपल लँग्वेज मध्ये, पंचनामा केल्यानंतर तो डाटा पुन्हा सगळा सरकारला पाठवायचा आणि सरकारला पाठवल्यानंतर सरकार मग डिसिजन घेणार आणि नंतर जे अमाऊंट आहे ती शेतकऱ्याच्या खात्यामध्ये किंवा शेतकऱ्याला चेक दिले जातात. तर ही प्रक्रिया टोटल होण्यासाठी, एरिया नुकसान भरपाई सगळं करण्यासाठी आणि नंतर शेतकऱ्याच्या अकाउंटवर पैसे येण्यासाठी किंवा त्याला चेक देण्यासाठी कमीत कमी 6 महिने ते 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी जातो. ठीक आहे, म्हणजे कुठलेही नॅचरल क्लायमॅटिक येऊ दे. ओके म्हणजे ढगफुटी असू दे, भरपूर पाऊस पडणे, एक्सेसिव्ह पाऊस असू दे किंवा फ्लड असू दे किंवा ड्रॉट असू दे, कुठलेही नुकसान भरपाई करण्यासाठी पंचनामे करून ते सगळं करण्यासाठी कमीत कमी पैसे येईपर्यंत वर्ष 1.5 वर्ष कदाचित 2-2 वर्ष पण लागतात. सो इट इज व्हेरी टाइम कन्झ्युमिंग लेबोरियस टास्क अँड इट विल हॅव्हिंग अ लॉट ऑफ ह्युमन एरर्स. आणि ह्याच्यामध्ये ह्युमन एरर्स मोठ्या प्रमाणामध्ये येतात. प्लस टोटल लँड एरिया हा काय ऍट अ टाइम सर्वे पण होत नाही आणि ऍट अ टाइम मॅनेज पण केला जात नाही. बट इन जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम बाय क्लिकिंग द इमेज ऑफ दॅट पर्टिक्युलर एरिया, सपोज एक 100 गावं आहेत किंवा 200 गावं आहेत, त्याचा लॅटिट्यूड लॉजिट्यूड जर फिक्स माहित असेल आणि सगळ्या शेतकऱ्यांचा 7-12 जर ऑनलाईन गेला असेल, ओके विथ देअर लॅटिट्यूड लॉजिट्यूड डाटा, लॅट लॉंग डाटा, तर एका इमेजेस वरनं यू कॅन आयडेंटिफाय द सर्वे. एक फोटो काढला की तुम्हाला लगेच कळते की किती एरिया हा अफेक्ट झालेला होता किंवा किती एरिया सिव्हिअरली डॅमेज होता
आणि तेवढा डॅमेज झालेल्या एरियाची किती नुकसान झालं असेल. सो बाय टेकिंग द सॉफ्टवेअर, बाय प्रोसेसिंग विथ द सॉफ्टवेअर यू कॅन इझिली डायग्नोज दॅट इन्फॉर्मेशन. ओके, सॉफ्टवेअर डायग्नोज करून देतं की बाबांनो ह्या शेतकऱ्याची 10 एकर जमीन आहे, त्यापैकी 3 एकर्स ऑफ लँड इज इन्फेक्टेड, 3 एकर नुकसान झालेलं आहे, त्यामध्ये क्रॉप कोणता आहे आणि त्याला नुकसान भरपाई किती द्यायची. जर फॉर्म्युला अप्लाय केला इमिजिएटली इट विल कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ कॉम्पेन्सेशन. जेवढं कॉम्पेन्सेशनचं अमाऊंट आहे ते इमिजिएटली जातं. सो दिस कॅन बी हॅपन विदिन वन मंथ. 1 महिना पण लागणार नाही ऍक्च्युली. फक्त आपल्या देशामध्ये प्रॉब्लेम काय आहे की आपल्या देशाची जी लँड होल्डिंग आहे ना त्याचे म्हणजे फिक्स कोऑर्डिनेट्स नाहीये. लॅटिट्यूड लॅटिट्यूड डाटा फिक्स नाहीये आणि सगळे 7/12 खाते उतारे सगळे ऑनलाईन अजून गेलेले नाहीये. त्याच्यामुळं अजून सुद्धा आपल्याकडे जे पंचनामे होतात ते मॅन्युअलीच होतात आणि ते पण व्यवस्थित होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा नुकसान जास्त झालेलं असते, कमी पैसे भेटतात किंवा सगळ्याचा सर्वे होत नाही किंवा काय काय वेळेस नुकसान होऊन 2-2, 3-3 महिने तिथं कोण फिरकतच नाही. मग तोपर्यंत शेतकरी नवीन क्रॉपचं पण कल्टिवेशन करतो, जुनं क्रॉप काय नसतंय. त्याच्यामुळं तो माणूस येऊन पण सर्वे होऊ शकत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा नुकसान भरपाईपासून वंचित राहतात. सो दिस जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम will give you a quality information within a short period of time. फक्त त्यासाठी तुमचं जे लँड होल्डिंगचं जे एकरेज आहे ते सगळं डाटा सॉफ्टवेअर मध्ये किंवा ऑनलाईन मध्ये गेला पाहिजे. त्याच्यानंतरच ते GIS चालू शकतं. जर तुमचं लँड होल्डिंगच फिक्स नसेल, कुणाची जमीन कुठनं चालू होणार आहे आणि कुठल्या कोऑर्डिनेट्स पासून चालू होणार आहे, तर या GISच्या सर्वेचा काही उपयोग होणार नाही. नुसता फोटो इमेज येणार, पण जर ओनरशिप त्या माणसाची एस्टॅब्लिश होत नसेल की बाबा एवढी एवढी लँड होल्डिंग त्या शेतकऱ्याची आहे पर्टिक्युलर, तर ह्याचा काही उपयोग होऊ शकत नाही. त्यामुळे पहिल्यांदा आपलं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते पहिलं अपडेट झालं पाहिजे, जे फॉरेन कंट्रीज मध्ये अपडेटेड आहे. ओके, शॉर्ट टर्म मॅनेजमेंट ऑफ ऍग्रिकल्चर रिसोर्सेस ऍट मायक्रो लेवल विथ अ लॉंग टर्म ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह, keeping in view of social, economical, and cultural environment of the people. The role of space geoinformatics is finding a new resources for agricultural development for optimally manage the already available resources in order to maximize agricultural production is recognized worldwide and found to be highly potential. ठीक आहे. आता हा पण पॉइंट मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे. त्यामुळे कसं आहे यातले बरेच जे पॉइंट्स आहेत ते मी एक्झाम्पल देता देता 2, 3, 4 पॉइंट ऑलरेडी क्लिअर होऊन जातात. त्यामुळे रिपीट आउट काही वाक्य किंवा काही शब्द डबल येणार, तेच मी काय डबल एक्सप्लेनेशन देत बसत नाही. ठीक आहे. In concern with the modeling of the data and processing techniques in a spatial information system, ही एक डेफिनेशन दिली मोलारनं 1998 साली. वेगवेगळ्या सायन्टिफिक डेफिनेशन्स आहेत, अर्थ एकच आहे, फक्त डेफिनेशन वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. It is the multidisciplinary science that integrates the technology and principle of digital cartography, remote sensing, photogeometry, surveying, global position system, geographical information system ज्याला GIS आपण म्हणतो, relation of database management RDBMS, and automated data capture system using high resolution geo-referenced spatial information. Okay, for aerospace remote sensing platform. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये डिजिटल कार्टोग्राफी म्हणजे मॅपिंग, रिमोट सेन्सिंग म्हणजे काय, त्या ऑब्जेक्ट वर न जाता त्याची इमेज कॅप्चर करणे. फोटो जिओमेट्री म्हणजे काय, जो फोटो आहे सॉफ्टवेअर मध्ये अनालिसिस करणे. सर्वेइंग तर ऑटोमॅटिक होते, ज्यावेळेस तुम्ही फोटो कॅप्चर करता त्याचा ऑटोमॅटिक तो एरिया तेवढा सर्वे होतो. ओके, GPS त्याचा लॅट लॉंग डाटा, लॅटिट्यूड लॉंजिट्यूड त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो सगळा डाटा आहे तो हाय रिझोल्युशन कॅमेऱ्यातून कॅप्चर केला जातो. तुम्हाला मी मागच्या वेळेस पण सांगितलेलं होतं, मल्टीस्पेक्ट्रल किंवा हायपरस्पेक्ट्रल कॅमेरे असतात, त्याचे इमेजेस पण पुढे दाखवतोय तुम्हाला मी. ओके, त्याची वेव्हलेंथ किती असते, काय असते, जसे लेक्चर्स पुढे जातील यू विल अंडरस्टूड. ठीक आहे. Thus, the geoinformatics provide the tool that allow for the processing, manipulation, and analysis of spatial data into information. Okay, tied to use the making decision about the portion of the earth and environmental problem. Okay, DMARIS in 1997. ही एक अजून एक डेफिनेशन आहे. ठीक आहे. अजून एक डेफिनेशन सांगतो, इट इन्क्लूड्स द डाटा कलेक्शन, डाटा प्रोसेसिंग, database management, data analysis, and modeling of the data presentation to the end-to-end users and creation of maps.
ओके. आता GIS चे प्रिन्सिपल. ओके. ओके. Cartographic principle involved map completion, map designing, map visualization and production of analog and digital computer environment. ओके. Cartographic ह्याच्यामध्ये GIS मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की इमेज कॅप्चर केल्यानंतर त्याचं मॅपिंग करायचं, आणि जोपर्यंत मॅपिंग करत नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग होत नाही. ठीक आहे. तुम्हाला कळलं पाहिजे कुठं काय पद्धतीचा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. ओके. त्या कलर चार्ट वरून दिसतं, बँडविड्थ वरनं किंवा कलर रेंज वरनं कळून जातं की कुठं कुठं तर स्पॉट आहे किंवा कुठं कुठं प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. ठीक आहे. त्यासाठी मॅप एक्स्ट्रॅक्शन करणं हा महत्वाचा आहे. पुढे फोटो टाकलेत मी, त्यावेळेस बघा तुम्ही ते. रिमोट सेन्सिंग इन्व्हॉल्व acquisition of spatial data of the environment without having a physical contact with that object. Okay. त्या रिमोट सेन्सिंग ह्याचा अर्थ काय आहे, त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला फिजिकल कॉन्टॅक्ट न करता त्याचा फोटो कॅप्चर करणे, त्याला म्हणायचं रिमोट सेन्सिंग. कालच मी तुम्हाला रिमोट सेन्सिंग मधला फरक पण सांगितलेला होता, पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग आणि ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग. ओके. ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग जे असतं त्यासाठी रात्रीच्या वेळेस जे रिमोट सेन्सिंग केलं जातं, ज्यावेळेस फोटो काढले जातात, ते असते ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग. त्यावेळेस सॅटेलाइट मधला कॅमेरा स्वतःची एनर्जी, ओके, स्वतःची एनर्जी वापरून फोटो काढतो. ठीक आहे. स्वतःची एनर्जी वापरली जाते, त्याला म्हणलं जातं ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग. आणि पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग म्हणजे काय, डे लाईट मध्ये सनलाईट जी रिफ्लेक्ट होते त्याच्यावर जे फोटोग्राफ्स काढले जातात त्याला म्हणलं जातं पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग. तर रिमोट सेन्सिंग मध्ये ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह हे दोन आहेत, डे टाइम आणि नाईट टाइम, त्याच्यावर डिपेंड असते. ओके. ठीक आहे. नाईट टाइमला कॅमेरा स्वतःचे सिग्नल सेंड करून, ठीक आहे, त्याच्यावर जे रिफ्लेक्शन येतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मधलं, त्याच्यावरनं तो डिटेक्ट करतो की तिथं ऍक्च्युअली काय ऑब्जेक्ट असेल, त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर काय असेल. ओके. ठीक आहे. तर हे झालं रिमोट सेन्सिंगचे एक प्रिन्सिपल आहे. Photogrammetry principle involves the art and scientific process obtaining reliable information about the physical environment by interpreting the remotely sensed aerospace data. Okay. Photogrammetry, aerial photographs, satellite imagery in analog and digital formats. ठीक आहे. त्याच्यावरनं तुम्हाला आयडेंटिफाय करायच्या नुसत्या त्या इमेज वरनं. ठीक आहे. तर फोटोजिओमेट्री. त्यानंतर द सर्वेइंग प्रिन्सिपल इन्व्हॉल्व द यूज ऑफ फंडामेंटल मेथड ऑफ प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी टू डिटरमाइन द प्रिसाइज पोझिशन ऑफ डायमेन्शन ऑफ द पॉइंट, ज्याला फीचर्स म्हणतात, ऑन द अर्थ सरफेस अँड प्रेझेंटेशन ऑफ द रिझल्ट इन अनालॉग और डिजिटल फॉर्मॅट. ओके. आता एक सर्वेइंगचं एकच मिनिट, फोटो पुढे असल्यामुळे जरा प्रॉब्लेम येते. तुम्हाला एक फोटो दाखवतो, नंतर मागे जातो. इथे अॅनिमेशन चालू आहे. ठीक आहे. आता ह्या मॅप मध्ये जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, ग्रीन कलर आहे, ब्ल्यू कलर आहे, पिंक शेड आहे, ग्रे शेड आहे. ठीक आहे. ठीक आहे. ही एक मॅप आहे. ठीक आहे. एका कंट्रीचा म्हणा किंवा स्टेटचा म्हणा, एक्झॅक्ट कुठला हे जर काही नाव टाकलेलं नाहीये. आता हे जे ग्रीन कलर दिसतोय तुम्हाला, हे ग्रीन कलर हे ऍग्रिकल्चर लँड आहे. त्याच्या शेजारी ही ब्ल्यू लाईन झालेली आहे, ब्ल्यू लाईन्स. ओके. ते वॉटर बॉडीज आहेत. ठीक आहे. हे जे पिंक शेड दिसत आहेत, पिंक किंवा ग्रे, हे कन्स्ट्रक्टेड बिल्डिंग किंवा त्याचे स्पॉट दिसत आहेत. ओके. हे जे व्हाईट कलर दिसत आहेत हे बॅरन लँड आहेत. ओके. म्हणजे अनकल्टिवेटेड लँड दिसत आहेत. ठीक आहे. हा जो लाईट ब्ल्यू कलर आहे हा ओशियनचा दिसतोय, लाईट ब्ल्यू कलर. अशा पद्धतीने तुम्हाला व्हिज्युअली इंटरप्रिट करावं लागतं की कुठं काय असू शकतं. आणि हे काय एका दिवसात किंवा एका सिंगल नॉलेजवर येत नाही, तुम्हाला अनुभवातून घ्यावं लागतं. आता हे मला पण माहित नव्हतं. ठीक आहे. मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आपल्या कॉलेजमध्ये वेबिनार झाला 3 दिवसांचा सेमिनार, सॉरी, त्यावेळेस जे विक्रांत निकम सर आलते, ज्यांचं एमटेक GIS GPS मध्ये आहे, त्यांनी हे थोडंफार आम्हाला सांगितलं होतं की कुठल्या कलरवरनं काय असू शकतं हे आपण इमॅजिन करायचं असते. आणि ते असतं ऍक्च्युली तिथं, पण पहिल्यांदा तुम्हाला अनालिसिस असाच मॅप येतो. ठीक आहे. हा एक सिंपल मॅप आहे. त्याच्यानंतर टेम्परेचरचा येऊ शकतो, त्यानंतर रोड्स पाहिजे असतील त्याचा येऊ शकतो, किंवा स्ट्रक्चर्स पाहिजे असतील त्याचा येऊ शकतो, 3 डायमेन्शनल मॅप येऊ शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे मॅप्स वर येऊन यू हॅव टू आयडेंटिफाय. ठीक आहे. त्यातल्या पोझिशन तुम्ही जेवढं झूम करत जाचाल, जसं झूम करत जाचाल तसे तुम्हाला पॉईंट दिसायला लागतील. ठीक आहे. आणि त्या पॉईंटवर नुसता कर्सर नेला तिथल्या पॉईंटवर की लगेच त्या पॉईंटवर काय आहे, बिल्डिंग आहे का, रिव्हर आहे का, एखादं बॅरन लँड आहे किंवा काय आहे, त्याचं लगेच
त्या पॉइंटरची तिथे तुम्हाला माहिती दिसते. जसं गुगल अर्थ मध्ये दिसतं तसं ह्याच्यामध्ये पण दिसतं. ठीक आहे. ओके, एकच मिनिट थांबा. ओके, तर आपलं GIS चे प्रिन्सिपल चालू आहेत. ओके, रिमोट सेन्सिंग सांगितलं. द टेक्निक्स हॅव अ युनिक कॅपेबिलिटी of recording data in a visible as well as invisible, including the ultraviolet, reflected, infrared, thermal reflection or microwave. The parts of electromagnetic spectrum. एका इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये ठीक आहे UV रेज पण असतात, रिफ्लेक्टेड रेज पण असतात, इन्फ्रारेड पण असतात, थर्मल पण असतात आणि मायक्रोवेव्ह पण असतात. आता बऱ्याच वेळा काही जणांच्या मनामध्ये शंका येईल, आता तुमच्या येत नाही, तुमची बुद्धी तेवढी चालती. तुम्हाला मी मागच्या लेक्चरात कसं शिकवलं, बधीरवाणी तुम्ही वाचला, एखादा पण प्रश्न विचारला नाही. आलं लक्षामध्ये. आता मला एक सांगा, ढगाळ वातावरण असल्यावर कॅमेरा कशी खालची इमेज कॅप्चर करणार, हे तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे होता, पण तुमच्या एकाला पण विचारला नाही. क्लाउडी वेदर असेल, सॅटेलाइट इमेज कशी कॅप्चर करणार फील्डवरची, तुम्हाला सांगा. प्रत्येक ह्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर मध्ये असेल किंवा कुठेही असेल, मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग मोठ्या प्रमाणामध्ये चालतं. मायक्रोवेव्ह जे असतात ना, ते जरी क्लाउड कव्हर असलं ना, त्याच्यामधनं पास ऑन होऊन रिफ्लेक्ट होऊन मागे जाऊन एक इमेज क्रिएट होती. आता इमेज कशी क्रिएट झाली तुम्हाला दिसलेलंच आहे. ज्यावेळेस क्लाउड कव्हर नसतं ना, त्यावेळेस आपण मोबाईलमध्ये जसा कॅमेराचा फोटो काढतो तशी इमेज दिसते. पण ज्यावेळेस क्लाउड कव्हर असेल किंवा पोल्युशन असेल जास्त प्रमाणामध्ये, त्यावेळेस इन्फ्रारेड किंवा थर्मल रिमोट सेन्सिंग वर तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागतं. ओके, प्रत्येक वेळेस तुम्हाला क्लिअर इमेज भेटेलच अशी काही गॅरंटी नाहीये. ठीक आहे, कारण की ऍटमॉस्फिअर मध्ये जर पोल्युशन असेल किंवा क्लाउडी वेदर असेल, मग समजा आता इंडियामध्ये 4 ते 5 महिने मान्सून असतो. ठीक आहे, ढगाळ वातावरण असतं. पण त्यावेळेस काय रिमोट सेन्सिंग फोटो बंद ठेवलं जातं का, असं काही नाहीये. हे कंटिन्यूस चालणारी डे अँड नाईटची प्रोसेस आहे. ठीक आहे, त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे रेज जे असतात ते कुठल्या प्रकारचा रेज कुठल्या सिच्युएशनला किंवा कुठल्या कंडिशनला वापरायचा ते ठरलं जातं. जर तुम्हाला समजा टेम्परेचरचा डाटा पाहिजे, ओके, टेम्परेचरचा रेंज पाहिजे, तुम्हाला थर्मल डाटा पाहिजे, तर थर्मल सेन्सर वापरायचा. ठीक आहे, क्लाउडी वेदर आहे, मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग वापरा. ठीक आहे, त्याच्यावर डिपेंड आहे तुम्हाला. फॉर इन्स्टन्स, ट्री और प्लांट which are affected by the disease or insect attack can be detected by remote sensing technique much before the human eye see them. Okay, Balakrishnan and Sarvana 2003 या सायंटिस्टने एक कन्सेप्ट दिली. Such early detection is vital for the application of remedial measures. आता तुम्ही म्हणसाल तुम्हाला डिसीजचा किंवा समजा डिसीज आहे ते तुम्हाला कधी दिसतं, वेन यू आर सी द ग्रोथ. आता एक्झाम्पल देतो, समजा पावडर मिल्ड्यू आहे, डाउनी मिल्ड्यू आहे किंवा रस्ट आहे. डिसीज तुम्हाला कधी दिसतो व्हिज्युअली, ज्यावेळेस तुम्हाला एक ब्राऊन कलरचा स्पॉट दिसेल रस्टला, त्यावेळेस तुम्हाला कळणार आहे की डिसीज पडलाय. बरोबर आहे, किंवा तुम्हाला पांढऱ्या कलरची ग्रोथ दिसते त्यावेळेस तुम्हाला कळणार आहे की हा मिल्ड्यू पडलेला आहे. पण रिमोट सेन्सिंग मध्ये तो पडायच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये ज्यावेळेस फंगस एंट्री करतो पानामध्ये किंवा तिथं एंट्री मारतो, त्याच वेळेस पानाचा कलर चेंज व्हायला चालू होतो. रिमोट सेन्सिंग मध्ये इन्फेक्टेशन अर्लियर स्टेजला डिटेक्ट होतं, अर्लियर स्टेजला, आणि ऑल ओव्हर फील्ड मधल्या ऍट ए टाइम डिटेक्ट होतं. असं नाहीये की तुम्हाला फील्डमध्ये डोळ्यानं प्रत्येक जाऊन पान ऑब्झर्व करायच्या शेतात फिरायची गरज आहे. एक इमेज तुम्हाला दाखवतं की हिथनं इन्फेक्टेशन स्टार्ट झालेलं आहे आणि असं असं स्प्रेड होणार आहे, 4 ठिकाणी स्पॉट आहेत, तिथे जर आपण स्प्रेइंग केलं तर इट इज नोन एज अर्ली डिटेक्शन. हे तुमच्या डोळ्यांपेक्षा इतक्या शॉर्ट पिरियड ऑफ टाइम मध्ये तुम्हाला डिटेक्ट करून देतं. रिमोट सेन्सिंग टेक्निक्स आर ऑल्सो युजफुल इन डिटर्मिनेशन ऑफ स्पेशल डिस्ट्रीब्युशन ऑफ प्लांट स्टेटस, health or efficiency, okay, or its expected yield by measuring the greenness of the field. Ilaya in 2004. Okay, म्हणजे त्यांनी ह्याच्यावर काम केलंय, सायंटिस्टचं नाव आहे ती, की त्यांनी त्याच्यावर काम करून त्यांचे रिझल्ट काय दिलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे रिमोट सेन्सिंग वरनं झाडाचा ग्रीननेस किती आहे, डार्क लाईट शेड वरनं, त्याच्यावरनं त्याची हेल्थ, ओके, त्याच्यावर एखाद्या डिसीज पेस्टचा इन्फेक्टेशन आहे का किंवा न्यूट्रिजनची डिफिशियन्सी आहे का, काय साधा आहे. तुम्हाला पण माहिती आहे, सॉइल सायन्स मध्ये शिकला चाल, कुठल्याही नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश डिफिशियन्सी असेल सॉइल मध्ये तर ती प्लांट मध्ये दाखवते. म्हणजे झाडाच्या कडा तांबड्या पडणे किंवा पिवळ्या पडणे किंवा स्कॉर्चिंग होणे किंवा पान रोलिंग होणे किंवा झाडाची ग्रोथ स्टंटेड होणे, हे दिसतं ना. हे तुम्ही कसं बघता, कलर वरनं बघता ना किंवा झाडाच्या फिजिकल अपीअरन्स वरनं बघता. रिमोट सेन्सिंग ऑल ओव्हर द फील्ड मध्ये जेवढी समजा 100 झाड आहे ती आंब्याची आहेत, कशाची एक्स वाय झेड असतील,
एका इमेज मधनं तुम्हाला कळतं की या 10 झाडांमध्ये या प्लांटच्या न्यूट्रिएंटची डिफिशियन्सी आहे किंवा या डिसीजचा अटॅक होण्याचा चान्स आहे. कशावरनं? फक्त कलर चेंज वरनं. ओके, ते कसा कलर येतो आणि त्याचा ग्राफ्स कसे निघतात हे तुम्हाला विक्रांत निकम सर आपण ज्यावेळेस लावूया वेबिनार लावणार आहे आपण 7 दिवसांचा, त्यावेळेस ते शिकवतो ना की मला पण एवढे टेक्निकल नॉलेज नाही. ठीक आहे. Detection, identification, measurement, and monitoring the agricultural phenomena are predicted on the assumption that agricultural landscape features such as crop, livestock, crop infestation, and soil analytics have consistently identifiable signs on the type of remote sensing data. Okay, म्हणजे ह्याच्यावर जो डाटा अनालिसिस आहे ना किंवा जो इंटरप्रिटेशन होतं ना ह्यासाठी एकतर स्किल आईज लागतात. ओके, अनुभवी डोळे याच्यासाठी कारण की एकदा बघून तुम्हाला इमेज आयडेंटिफाय होणार नाही, तुम्हाला वारंवार ती बघावी लागेल, ते पाहावी लागेल आणि त्याच्यावरून शोधून प्रयत्न करून तुम्हाला ते अनुभव घ्यावा लागेल. म्हणजे पहिल्यांदा तुमच्या घराच्या जवळची इमेज मारायची, स्वतः डोळ्याने एकदा बघायची फिल्ड, पुन्हा इमेज करायची. इमेज केल्यानंतर तिथं तुम्हाला दिसलं इथं हा डिफिशियन्सी आहे, हा कलर मध्ये चेंज झाला की इथनं उठायचं पुन्हा त्या स्पॉटवर जायचं आणि तो स्पॉटर हा स्पॉट जीपीएस वर बघायचा आणि मॅच करायचा किंवा हिथला स्पॉटरची जी कलर उठलाय ऍक्च्युअली डिफिशियन्सी तिची दिसते का, असं ज्यावेळेस तुम्ही फील्ड प्लस सॉफ्टवेअर नॉलेज दोन्ही कंपॅरिझन करचाल आणि दोन्हीचा अनुभव घेचाल त्यावेळेस हळूहळू हिथनं पुढं मग पुन्हा भविष्यात तुम्हाला फील्डवर जाण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट मॅपवरच्या इमेजवरनं तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की इथं हा प्रॉब्लेम आहे. पहिल्यांदा शिकताना फील्डवर पण जावं लागतं आणि इमेज पण बघावी लागते आणि दोन्हीचं कंपॅरिझन करून अनुभव घ्यावा लागतो लक्षामध्ये. ठीक आहे. दीज आयडेंटिफिएबल सिग्नेचर आर रिफ्लेक्टेड ऑफ क्रॉप टाइप, स्टेटस ऑफ मॅच्युरिटी, स्टेट ऑफ मॅच्युरिटी ऑफ द क्रॉप, डेन्सिटी, क्रॉप जिओमेट्री, क्रॉप विगर, क्रॉप मॉइश्चर, क्रॉप टेम्परेचर and soil moisture as well as soil temperature. ओके, हे जे सिग्नेचर्स असतात, सिग्नेचर्स म्हणजे सायन्स. आता तुम्हाला एकदम सिंपल मी ऑलरेडी पण सांगितलेलं होतं, सॉइलचं टेम्परेचर जर वाढलं तर तो जो रिजन आहे किंवा तो जो एरिया आहे हा रेड डार्क रेड मध्ये रिफ्लेक्ट होणार, जिथलं टेम्परेचर कमी असेल तो लाईट रेड मध्ये रिफ्लेक्ट होणार, अजून कमी असेल तर येलो मध्ये रिफ्लेक्ट होणार, एकदम कूल असेल तर ग्रीन मध्ये रिफ्लेक्ट होणार. त्यामुळे हे सायन्स आहेत कलरच्या, त्याच्यावरनं यू कॅन आयडेंटिफाय व्हॉट इज द टेम्परेचर ऑफ दॅट पर्टिक्युलर सराउंडिंग. ठीक आहे. द हार्डवेअर विच इन्क्लूड्स अ होस्ट कॉम्प्युटर, आता मेन कंपोनंट ऑफ जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम. ठीक आहे. ह्याच्यामध्ये हार्डवेअर द कॉस्ट ऑफ कम्प्युटर पाहिजे, त्याच्यानंतर डिजिटल स्कॅनर पाहिजे, डिजिटल इमेज प्रोसेसिंग सिस्टम पाहिजे. ओके, डिजिटल फोटो गॅमेटिक प्लॉटर पाहिजे, आउटपुट डिव्हाइसेस जसं काय तुम्हाला प्लॉटर पाहिजे, प्रिंटर पाहिजे, हाय रेझोल्युशन स्क्रीन पाहिजे तुमची, ताकि ती जी इमेज येणार आहे ती जीबी मध्ये असते, 3 GB 4 GB 5 GB, तर तेवढा तुमचा प्रोसेसर तेवढं तुमची रॅम पाहिजे तर ती इमेज व्यवस्थित प्रोसेस होईल. आणि प्लॉटर आणि प्रिंटर आपला जो रेग्युलर आपण डेली लाईफ मध्ये वापरतो किंवा कॉमन मध्ये वापरला जातो तसला साधा प्रिंटर चालत नाहीये, आणि प्रिंटची इमेज पण त्याच क्वालिटीची येणार आहे. ओके, द स्पेशल डाटाबेस कंटेनिंग द ऑब्जेक्ट ऑफ interest including the object of geometric position and spatial relationship that त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर, आता सॉफ्टवेअर मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे ArcGIS आणि QGIS. ArcGIS इज अ पेड व्हर्जन ऑफ सॉफ्टवेअर, त्याची किंमत 3 ते 3.5 लाख रुपये जवळपास जाते. आणि QGIS इज ओपन सोर्स सॉफ्टवेअर. QGIS जे आहे ते ओपन सोर्स आहे, ते फ्री आहे. त्यानंतर प्रोसिजर, ओके, कन्व्हेक्शन, ऑल्डोग्राम्स अँड गाईड ऑफ ऑपरेशन. आता सॉफ्टवेअर एक शिकायला कमीत कमी 1 ते 2 वर्ष लागतात, ते काय एका दिवसात शिकलं जात नाही. त्यामुळे इट नीड एक्सपर्टीज ऑर स्किल ह्युमन ऑपरेटर. ओके, हे शिकण्यासाठी डाटा ऍक्विजिशन ऑफ सबसिस्टम फॉर कलेक्टिंग अँड प्रोसेसिंग ऑफ द स्पेशल डाटा फ्रॉम एक्झिस्टिंग मॅप, रिमोटली सेन्स्ड डाटा, एरियल फोटोग्राफी और लँड सर्वे, ते तुम्हाला अनालाइज करावं लागतं. एका मुलांनो वेळ संपत आलेला आहे, लेक्चर बंद पडेल, हाय त्याच लिंकवर डबल रिजॉईन व्हा. ठीक आहे, टाइम संपत आलाय 40 मिनिटाचा, हाय त्याच लिंकवर जॉईन व्हा. अजून एक 15-20 मिनिटाचं लेक्चर बाकी आहे, त्यानंतर आपलं लेक्चर संपेल. ठीक आहे, टाइम संपत आलाय, जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत बोलतो. ठीक आहे, जवळ आहे तोपर्यंत बोलतो मी. ओके, डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम सबसिस्टम फॉर द स्टोरेज
ओके, रिट्रायवल ऑफ मॅनिप्युलेशन अनालिसिस ऑफ डाटा. तर डाटा अनालाइज करावा लागतो आणि त्याच्यानंतर त्याचं व्हिज्युअलायझेशन और रिपोर्ट सबसिस्टम